नमस्कार. पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुहास. मित्रांनो, आपण बरेच दिवसानंतर करणार आहोत इंटरनॅशनल प्रवास. सो कुठे जाणार आहे आपण तुम्हाला थंबनेल पाहून कळेलच, तरीसुद्धा चला जाऊया भूर देशी आणि तुम्हाला दाखवतो हा प्रवास. मस्तपैकी माझ्याबरोबर एन्जॉय करा हा सुहास आणि त्याच्याबरोबरचा प्रवास. माझ्याबरोबर प्रिया आणि रुचिरसुद्धा आहेत. सो हा सहकुटुंब सहपरिवार आहे प्रवास. सो लेट्स एन्जॉय द जर्नी. लेट्स स्टार्ट. सो कॅब आलेली आहे आणि आपण भर पावसामध्ये मुंबईकडे रवाना झालेलो आहे. तुम्ही बघताय की खूप सारा पाऊस आहे मुंबईकडे जाताना पुण्यापासून, आणि या पावसात वेळेवर पोहोचावं म्हणून आम्ही लवकर निघालो आहोत. पूर्ण वायपर्स चालू आहेत कंटिन्युअसली, आणि पहिला आम्ही ठाण्याला जाणार आहोत आणि नंतर पुढे रात्री थोडा आराम करून मग एअरपोर्टला जाणार आहोत. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे, त्यामुळं बराच वेळ लागेल असं दिसतंय, पण लवकर निघाल्यामुळं चिंता नाही आहे. सो रात्री आराम करून थांबून आम्ही एअरपोर्टला निघालो आहोत. त्या एअरपोर्टच्या टिपिकल लाईट दिसल्या की एक वेगळीच इंटरनॅशनल ट्रिपची एक काय सांगता येत नाही मला, पण असं एक मनामध्ये इंटरनॅशनल जाणार आहे हे इथं आल्यानंतर खरं वाटायला लागतं. तोपर्यंत सगळं म्हणजे एवढं काही खरं वाटत नाही. सो जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं आहे एअरपोर्ट बरेच दिवसानंतर. सो मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2 या टिपिकल लाईट्स, आणि इथं फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. सो थोडंसं फोटो सेशन करूया आणि जाऊया आतमध्ये. सो प्रिया आणि रुचिर पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टला आले आहेत बरेच दिवसानंतर. सो इंटरनॅशनल एअरपोर्टला येण्याचं त्यांचं कारण पुण्यावरूनच आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो. सो चला एन्जॉय करूया, फोटो काढूया इथे. सो गेट नंबर 2 मुंबई एअरपोर्ट. बरेच दिवसानंतर मुंबई एअरपोर्टला आलेलो आहे आणि दुबईला निघालेलो आहे. तुम्हाला खरं तर मी रिव्हील केलेलं आहे कुठे निघालो होते. तो दुबईला निघालेलो आहे. मागं रुचिर आणि प्रिया दोघंही आहेत. सो चला जाऊया आत आणि बोर्डिंग पास घेऊ, इमिग्रेशन कंप्लीट करू, सिक्युरिटी करू आणि मग निवांत भेटू. सो लेट्स मूव टू दुबई. सो बोर्डिंग पास घ्यायला उभं राहिला आहोत. थोडासा वेट करायला लागला आणि मगच ही दुबईसाठीची लाईन सुरू झालेली आहे. बोर्डिंग पास मिळाला आहे. आता सिक्युरिटी चेक आणि मग इमिग्रेशन. सो चला, बोर्डिंग पास स्कॅन झाला नाही, शिक्का आणावा लागला आणि शिक्का घेऊन आता निघालो आहे पुढच्या. ओके, सो चला जाऊया बोर्डिंगला जायचं आता. इमिग्रेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आम्हाला आता भारताच्या बाहेर पाठवण्याची तयारी झालेली आहे. सो बघूया लाऊंजला जायचं काय करायचं. 1 तास जवळजवळ डिले आहे फ्लाईट, आणि हा बघा लंबू टांगू दुबईला निघालेला आहे. सो कसं वाटतं रुचिर? व्हॉट इज द फिलिंग? जरा बसूया जरा शांतपणे. आणि इकडं ही मुलगी दुबईला निघालेली आहे. दुबईला कसं वाटतं प्रिया? मस्त, ग्रेट. दुसरी इंटरनॅशनल ट्रिप एका वर्षातली. चलो लेट्स मूव टू दुबई. अबू धाबी. एका कार्डवर रुचिरला लाऊंज ॲक्सेस मिळाला. रुचिर जाऊन मस्तपैकी आत ताव मारतोय. आम्ही दोघं इकडे बाहेर सुद्धा तावच मारतोय, पण काही लिमिटेड गोष्टीवर. तर चला ताव मारूया. मोबाईल चार्जिंग कमी आहे ते करूया आणि जाऊया आपल्या गेट नंबर 77. हा अदानी लॉन्जमध्ये मस्त ताव मारून आलेला मुलगा. एवढंच खाल्लं. काय एवढं इतक्या वेळ बसून एवढंच खाल्लं? सो असा निरागस मुलगा ताव मारलेला आहे, पण सांगतोय मी एवढंच खाल्लं. त्याचं एवढंच म्हणजे खूप सारं असू शकतं, आपल्याला माहीत नाही. कॉफी घेतली वाटतं नुसतं. सो चला आता गेट नंबरकडे आपल्या प्रस्थान करूया हळूहळू. सगळे गेलेले आहेत नेहमीप्रमाणे. उशिरा
मी निघालो आहे बोर्डिंगला. चला बोर्डिंग करूया आणि जाऊया पहिल्यांदाच दुबईला. सो लेट्स बोर्ड. बोर्डिंग झालेलं आहे आणि आता निघूया आणि भेटूया दुबई. सो विमान सुरू झालेलं आहे. आम्ही हवेमध्ये गेलेलो आहोत आणि आता 2.5 तासाचं विमान आहे हे आणि आपण त्यानंतर उतरणार आहोत दुबईमध्ये. दुबईच्या वर पोहोचलो आहेत आणि तुम्ही बघताय खाली पूर्ण असं वाळवंटच दिसते. सो वाळवंटात यांनी काय उभं केलं आहे ते पाहायला निघालो आहोत. पूर्ण वाळवंट दिसते, अगदी डेझर्ट. म्हणजे कुठं उतरणार आहोत असं वाळवंटात, असं वाळवंट वरून बघायची माझी पहिलीच वेळ आहे. आणि ॲक्च्युली हळूहळू काही वस्ती दिसायला लागलेली आहे आणि आपण एअरपोर्टला उतरताना पूर्ण सिटीमध्ये उतरणार आहोत. सो स्वर्ग निर्माण केलेला आहे असं म्हणतो ना आपण वाळवंटामध्ये, तो स्वर्ग. किती लोक इकडे इन्व्हेस्टमेंट करत आहेत. सो हे आपण आता पाहूया की काय नक्की वाळवंटात स्वर्ग निर्माण केलेला आहे यांनी. सो वाळवंट संपूर्ण आता शहर लागलेलं आहे आणि सगळे रस्ते, त्यानंतर बिल्डिंग्स दिसायला लागलेल्या आहेत. ते आपलं विमान आता एअरपोर्टच्या जवळ पोचलेलं आहे. कारण वेलकम टू दुबई तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही दिसलं इथे. आणि आता आपण उतरत आहोत एअरपोर्टवर दुबईच्या. तिथं 3 टर्मिनल आहेत आणि मला वाटते ज्या टर्मिनलला आम्ही उतरणार आहोत तो छोटा टर्मिनल आहे, पण जो एमिरेट्स टर्मिनल आहे तो खूप मोठा आहे असं मला कळालं. सो चला, विमान लँड झालेलं आहे. चला इमिग्रेशन करूया आणि पुढची प्रोसेस करूया. दुबईच्या एअरपोर्टवर, दुबईच्या धर्तीवर पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. जसं दुबई नाही, युनायटेड अरब अमिरात. जसं दुबई नील आर्मस्ट्रॉंग यांनी जसं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तसं आपण दुबईमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आपलं स्वतःचं. थायलंड तसं 1.5 तास पुढे, तसं 1.5 तास मागे आहे. चला जाऊया, इमिग्रेशन करूया, बॅगा घेऊ आणि गाडीत बसून आपल्या हॉटेलला जाऊ. हयात आहोत आपण, हयात आहोत म्हणून हयातमध्ये जाऊया. चलो. इतकं नको. छान मजा, छान फ्लाईट झालं, एकदम बेस्ट, स्मूथ. छान झालं. तो अशा तऱ्हेने दुबईच्या एअरपोर्टला आलेलो आहोत, UAEमध्ये दुबईच्या एअरपोर्टला. सो मागं तुम्ही बघताय की आता इथून आपण पुढे जाऊ, इमिग्रेशन करू, बॅगेज क्लेम करू आणि हॉटेलला जाऊया. सो अशा प्रकारे ही ट्रिपची सुरुवात झालेली आहे आणि दुबईमध्ये पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. आता आलेली आहे ट्रिपची बॅगेज काउंटरला जायचं. सो चला बसूया ट्रेनमध्ये आणि जाऊया बॅगेज क्लेम करायला इमिग्रेशन. आहे आता बॅग क्लेम करायला आलो आहे. भरपूर चाललं होतं आज, कारण 8 नंबर काउंटरला बॅग घ्यायच्या आणि निघायचं. एक सिम कार्ड दिलेलं आहे इमिग्रेशन झाल्यानंतर त्या ऑफिसरने. बघूया ते कामाचं आहे का नाही तुम्हाला सांगतो नंतर. सो घेऊया बॅगेज आणि प्रोसीड करूया. सो बॅगेज घेऊन निघालेला रुचिर आणि त्याच्यासमोर मी. हो, राजेश ट्रॅव्हलचा बोर्ड आपल्याला बघायचा आहे. साधारण नाही मारतो कमी. येस, थँक्यू.
बसलेलो आहे आपल्या कॅबमध्ये आणि हॉटेलला निघालो आहे हयात, दुबई एअरपोर्ट टू हयात. हॉटेलमध्ये चेक इन मिळायला थोडासा वेळ आहे, त्या अगोदर थोडीशी पेटपूजा करण्यासाठी आलेलो आहे. हॉटेल जवळच इंडियन रेस्टॉरंट फ्लेवर ऑफ शिमला. तुझा बघूया कसा फ्लेवर आहे शिमलाचा. ऑथेंटिक व्हेजिटेरियन डिलाइट्स आहे. दुबईमध्ये पहिला मेन्यू आपण खाणार आहे फ्लेवर ऑफ शिमला. इथं फ्लेवर्स ऑफ शिमला नावाचं जवळच रेस्टॉरंट आहे, इथे आलेलो आहे. खूप भूक लागलेली आहे, सो जाऊया आतमध्ये आणि बघूया कसे आहेत फ्लेवर्स शिमल्याचे. सो ऑर्डर देऊया आणि ताव मारू पटकन आणि निघूया. थोडा आराम करून परत डेझर्ट सफारीला जायचं आहे. सो हे आहे फ्लेवर्स ऑफ शिमला. वर बर्फ लटकवलेला आहे. सो बुंदी रायता काय 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 वेगळ्या भाज्या आलेल्या आहेत. चला ताव मारू. याच्यावर रोटी पुरी सगळं आलेलं आहे. जेवण करून आता परत हयात हॉटेलला निघालेलो आहे. जाऊया, रूम चेक इन करूया आणि आराम करू आणि निघू डेझर्ट सफारीला. सो चेक इन करूया हयात. सो ही आहे आपली रूम हयात हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता छान इकडे सोफा कम बेड आहे, इकडे बेड आहे, स्वच्छ मस्त टकाटक रूम. सो इतक्या वेळ प्रवासानंतर अशी रूम बघितल्यानंतर अजून असं आनंदी वाटतं. हे आहे वॉशरूम स्वच्छ. सो हयातमध्ये रूम घेण्याचा हा फायदा आहे, चांगली रूम मिळालेली आहे. चला करूया आराम. सो रूममध्ये आलेलो आहे. काल पुण्यातून सुरू झालेला प्रवास आत्ता इथे संपलेला आहे. छान हॉटेलची रूम तुम्हाला दाखवली मी. सो या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच आपण दाखवूया, इथं थांबूया आणि थोडा वेळ आराम करून लगेच डेझर्ट सफारीला जायचं आहे. सो नवीन व्हिडिओ चालू करूया. सो तोपर्यंत प्रवास करत राहा सुहासबरोबर, नवीन प्रवास करत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.